येत्या 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे। 30 डिसेंबरपर्यंत मार्गशीर्ष महिन्याची सांगता होणार आहे, म्हणजे समाप्ती होणार आहे। आणि 26 डिसेंबरच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार असणार आहे। 30 डिसेंबरच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची दिवशी पौष महिना चालू होणार आहे। यंदा महालक्ष्मी व्रताच्या दिवशी पहिल्याच दिवशी आपल्याला कुलदेवतेची सेवा करण्यासाठी हा दिवस अत्यंत पवित्र आहे, शुद्ध आणि खूप शुभ मानला गेलेला आहे। 5 डिसेंबर वार गुरुवार 2024 या दिवशी विनायक चतुर्थी आलेली आहे। हा शुभ संयोग जुळून आलेला आहे आणि दुसरा गुरुवार हा 12 डिसेंबरच्या दिवशी आलेला आहे। 19 डिसेंबरच्या दिवशी तिसरा गुरुवार आलेला आहे आणि त्यानंतर चौथा गुरुवारच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याच्या दिवशी उद्यापन आपल्याला करायचं आहे। 5 पुस्तिका किंवा 7 पुस्तिका आपल्याला महिलाला बोलवून, सुवासिनीला बोलवून आपल्याला एक केळ त्या पुस्तिकावर ठेवायचा आहे आणि ही पुस्तिका आपल्याला सुवासिनी महिलाला वाटप करायची आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये ओटी भरायला आणि पीस अर्पण करायला खूप महत्त्व दिले जाते, म्हणून कुलदेवतेला पीस अर्पण करावे, तांबूल अर्पण करावा, पूर्णाचा नैवेद्य 9 दिवे लावावेत आणि हे दिवे आणि नैवेद्य घेऊन आपल्याला कुलदेवतेच्या दर्शनासाठी जायचं आहे। या 9 दिवसामध्ये दिवे लावायचे आहे आणि खंडोबा देवताला वांग भरीत भाकरी आणि कांद्याची पात, लसूण असलेली भाजी हा नैवेद्य, वरण भात, पूर्णाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे। शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी सफला एकादशी आलेली आहे, तर यंदा 4 गुरुवार आलेले आहेत। तर माता लक्ष्मीचे मुकुटे बसवण्यासाठी आपण कलशावर स्थापना करत असतो, म्हणून बाजारामध्ये नवनवीन मुकुटे आलेले आहेत। तुम्ही घरामध्ये आणून त्याची पूजा विधी करून आपण 16 शृंगार करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आवर्जून ओटीचे सामान पूजेमध्ये मांडावी। माता लक्ष्मीला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा अर्पण करायचा आहे। सकाळी आणि संध्याकाळी घट बसवल्यानंतर दोन्ही वेळेस आपल्याला माता लक्ष्मीची पूजा विधी करून घ्यायची आहे, कथा वाचन करायचे आहे, आरती करायची आहे। दिवसभर महिला उपवास धरत असतात, संध्याकाळी प्रदोष काळानंतर हा उपवास सोडला जातो। तर चौथ्या गुरुवारी उद्यापन करणार आहात, म्हणून या शेवटच्या गुरुवारपर्यंत आपल्याला एखाद्या सुवासिनीची ओटी भरायची आहे आणि एक पुस्तिका गुरुवारच्या दिवशी आपल्याला वाटप करायची आहे। त्यानंतर सुवासिनीचे दर्शन हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे। मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांच्या पूजेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। घरातील वातावरण शुद्ध होण्यासाठी, घरातील धन धान्य यामध्ये बरकत होण्यासाठी लक्ष्मी नारायणाची एकत्रित पूजा केल्याने घरात धन ऐश्वर्यामध्ये बरकत होत असते आणि पैशाची कधीच आपल्याला कमतरताही भासत नाही। माता लक्ष्मी सकाळ संध्याकाळ दुपार घरामध्ये प्रवेश करत असते, म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला या झाडाला स्पर्श करून यायचा आहे। जर आपण या झाडाला स्पर्श करून आलात तर तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते, 7 पिढ्यांचे दारिद्र्य कमी होते, माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत असते, घरात आनंददायी वातावरण तयार होत असते, घरात सुख समृद्धी तसंच घराचं वातावरण शुद्ध होत असते। म्हणून प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी हे जे झाडं आहे हे लक्ष्मीप्रिय झाडं आहेत, म्हणून हे जे झाडं आहे यामध्ये माता लक्ष्मी वास करत असते। आपल्या जीवनातील दुःख अडचणी समस्या दूर होत असतात, त्याचबरोबर आपल्या मनातील कोणतीही इच्छा असेल ती लवकर पूर्ण होत असते। आपल्या जीवनात एखादा शत्रू असेल बाहेर, तो शत्रू घरामध्ये येऊन आपली माफी मागेल, प्रत्येक समस्या असेल त्यामध्ये आपलं निवारण होईल। असे कोणती देवी शक्तीचे झाडे आहेत ज्यामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूचा वास असतो? चला तर जाणून घेऊया। व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नमः लिहायला विसरू नका। तर पहा, आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये असे काही नैसर्गिक झाडे आहेत, त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा सहवास असतो व त्या देवाची आणि त्या झाडाची पूजा केल्याने साक्षात देवांची पूजा करणं इतकं आपल्याला सन्मान आणि फळ प्राप्त होत असते। आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही झाडे असे आहेत ज्यामध्ये भगवान शिव शंकराचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत। हे झाडे आपल्या घरामध्ये लावणे अतिशय शुभ मानले जाते। आपल्या घरावर धनसंपत्तीमध्ये, आपल्या घरात व धनसंपत्तीमध्ये व मुलांच्या शैक्षणिक बाबतीमध्ये प्रगती होत असते, म्हणून या झाडांची सेवा उपासना जल अर्पण केल्याने साक्षात आपल्याला भगवान शिवशंकराचा व त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। शास्त्रामध्ये ही जी वनस्पती आहे ही पूजनीय म्हटली गेलेली आहे। ह्या झाडाची पाने जेव्हा आपण साक्षात भगवान विष्णू आणि माता पार्वतीला अर्पण करत असतो तर आपल्याला याचे शुभ आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी गरिबी कायमची निघून जात असते।
तर पहा, तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न देखील करत आहात। आपल्या प्रत्येक जीवनामध्ये आपण प्रत्येक क्षेत्रासाठी यश प्राप्ती होण्यासाठी कोणता ना कोणता उपाय करत असतो, पण ते कोणता उपाय जरी केला तर त्या उपायाचं निश्चितच फळ प्राप्त होत नाही। म्हणून हा जर उपाय तुम्ही केला तर साक्षात भगवान व माता लक्ष्मी प्रसन्न होत असते। तर पहा, पार्वतीचे 51 जे शक्तिपीठे आहेत त्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल। आपल्या मनातील कोणते जी इच्छा आहे ती पूर्ण होईल। चला तर जाणून घेऊया ती झाडे कोणती आहे। तर पहा, घरातील दारिद्र्य गरिबी संपूर्ण नष्ट होईल, घरात लक्ष्मी अखंड वास करेल, घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग खुले होतील, कर्ज कमी होईल आणि तुमच्या नशिबात व तुमच्या भाग्यामध्ये जे लिहिलेलं नाही ते सुद्धा तुमच्या जीवनामध्ये घडेल। तर त्यातील पहिलं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड। तर पहा, तुळशीच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा वास असतो। साक्षात तुळशी मातामध्ये माता लक्ष्मी सहवास करत असते। असं म्हटलं गेलेलं आहे की जोपर्यंत आपण सकाळ संध्याकाळ तुळशी माताला दिवा लावत नाही तोपर्यंत माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही। आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी जो व्यक्ती प्रार्थना करत असतो त्यांच्या लगेच पूर्ण इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात। म्हणून गुरुवारच्या दिवशी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून तुळशी माताला आपल्याला दूध कच्चं जे आहे गाईचं आणि त्यामध्ये हळद टाकून रोज गुरुवारच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी आपल्याला दूध अर्पण करायचं आहे। ज्या लग्नामध्ये जे अडथळे आलेले आहेत किंवा आपल्या कुंडलीमध्ये मंगळदोष असेल किंवा ग्रहदोषाचा व तुमच्या नशिबात मंगळदोष असेल तो कमी होत असतो। म्हणून रोज तुळशीची पूजा करावी, तुळशीच्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करावी आणि त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात। त्यानंतरचं दुसरं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड। पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश बरोबर साक्षात मुळाशी माता लक्ष्मी वास करत असते आणि झाडामध्ये 33 कोटी देवांचा सहवास असतो। भगवान शिव शंकराच्या मंदिरामध्ये आवर्जून पिंपळाचे झाड असते, कारण पिंपळाच्या झाडावर साक्षात आपले पितृ वास करत असतात। पिंपळाच्या झाडाची पूजा एकादशीच्या दिवशी खूप महत्त्व दिले जाते, म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आवर्जून पिंपळाची पूजा करावी। दिवसभरामध्ये पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये, कारण अलक्ष्मी पिंपळाच्या झाडाखाली वास करत असते दिवसभर आणि संध्याकाळी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू वास करत असतात। म्हणून संध्याकाळी आपल्याला सूर्योदयानंतर पूजाही करायची आहे। पिंपळाचे झाड हे विष्णूचे रूप म्हटले गेलेले आहेत। श्रीहरी विष्णू ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी वास करत असते। हा पिंपळ वृक्ष सर्वोत्कृष्ट वृक्ष आहे। पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी गरिबी दूर होत असते। म्हणून पितृदोष कमी करण्यासाठी सर्व पिंपळाच्या वृक्षाला साक्षात श्रीहरीचा स्वरूप म्हटलं गेलेलं आहे। म्हणून आपल्याला या दिवशी थोडंसं जल घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद कुंकू गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत, थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि हे आपल्याला पिंपळाच्या मुळाशी जल अर्पण करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर 11 प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहे। ओम पितृदेवताय नमः असं आपल्याला म्हणायचं आहे आणि या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत। आणि त्यानंतर आपल्या मनामध्ये नोकरी प्राप्ती असेल किंवा संकट विघ्न घरामध्ये येत असेल तर ज्या काही तुमच्या समस्या असेल तर त्या या वटवृक्षाला तुम्हाला सांगायच्या आहेत। त्यानंतरचं चौथं झाड आहे ते म्हणजे वटवृक्ष झाड। तर पहा, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढवण्यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवशंकर यांनी वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली होती। देवी सावित्रीने या वटवृक्षामध्ये वास करत असते। देवी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी वटवृक्षाची पूजा केली होती। यमराजापासून त्यांचे प्राण वाचवले होते, म्हणून वटवृक्षामध्ये साक्षात सर्व देवतांचा वास असतो। या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हात जोडून प्रदक्षिणा मारल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात। आणि एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये 2 वाती टाकायचे आहे आणि तुपाचा दिवा आपल्याला वटवृक्षाला लावायचा आहे। 2 प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहेत। दिवा लावून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे। त्यानंतरचं तिसरं झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड। केळीच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू आणि श्री नारायण असतात, म्हणून या झाडाची केळीची वृक्षाची पूजा केल्याने साक्षात दोन्ही देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। ज्यांच्या विवाहित जीवनामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत आहेत, सुखी जीवनासाठी व सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये
आपल्याला 1 दिवस या झाडाची पूजा आवर्जून करायची आहे. कारण या 9 दिवसामध्ये आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला केळीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. त्या हळदीचं आसन देऊन आपल्याला त्यावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. शुद्ध गाईचं तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. दोन्ही हात जोडून केळीच्या झाडाला स्पर्श करून त्यानंतर भगवान श्री हरी, विष्णू आणि बृहस्पती यांना तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होत नसेल तर धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी आणि तुमच्या मनातील इच्छा सर्व पूर्ण व्हाव्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या झाडाला स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहे. त्यानंतरचं पुढचं झाड आहे जे बेलाचं झाड. तर बेलाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष शिवस्वरूप आहे. या झाडाचे केवळ दर्शन घेतल्याने, केवळ स्पर्श केल्याने व्यक्तीच्या अघोर पापातून मुक्तता होते. या झाडाच्या परिक्रमा घातल्या, सर्व तीर्थक्षेत्रात जाऊन प्रदक्षिणा घातल्या इतकं फळ आपल्याला प्राप्त होते. या झाडाखाली कोणत्याही प्रकारची साधना, तपश्चर्या किंवा भोजन केल्यास त्यातून मिळणारं फळ हे अधिक पटीने वाढत जाते. म्हणून धर्मशास्त्रात असं सांगितलं गेलेलं आहे की जी व्यक्ती केवळ एक बेल वृक्ष लावते आणि त्याचं संगोपन करते त्या व्यक्तीला 1 कोटी महादेवाचे शिवालय निर्मिती केल्या इतकं फळ प्राप्त होते. इतकं मोठं महात्म्य या बेलाचं झाडाचं आहे. म्हणून या दिवसामध्ये बेलाच्या झाडाखाली आवर्जून एक जपमाळ करावी. श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जप करावा आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या झाडांची विधिवत पूजा करावी. म्हणून या झाडाला नक्की मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा करावी, प्रार्थना करावी, तुपाचा दिवा लावावा ज्यामुळे साक्षात भगवान आणि माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद लाभत असतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.